नमस्कार. बोर्ड परीक्षेसाठी एक अत्यंत महत्वाचं प्रकरण म्हणजे दोन चलांतील रेषीय समीकरणं याची आपण आज एकदम फास्ट रिव्हिजन करणार आहोत. बर, मग आज आपण काय काय बघणार आहोत? आधी ओळख आणि सामान्य रूप, मग समीकरण सोडवण्याची एक पद्धत, त्यानंतर क्रेमरची पद्धत, मग आलेख पद्धत आणि शेवटी शाब्दिक उदाहरणं. ओके, तर मग सुरू करूया अगदी बेसिक पासून. हे दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणजे नेमकं काय? याचं एक सामान्य रूप आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ax + by + c = 0. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे x आणि y या दोन्ही चलांचा घातांक म्हणजे कोटी नेहमी एकच असतो. आणि हो, a आणि b हे एकाच वेळी शून्य असू शकत नाहीत. चला तर आता ही समीकरणं सोडवायची कशी ते पाहूया. आपली पहिली पद्धत आहे चलाचा लोप करण्याची पद्धत, ज्याला एलिमिनेशन मेथड असंही म्हणतात. ही खूप जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत अगदी सोपी आहे. यात फक्त 4 स्टेप्स आहेत, ज्या वापरून आपल्याला x आणि y च्या किमती सहज मिळतात. आता हेच बघा, आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. ह्या स्टेप्स वापरल्या की उत्तर कसं पटकन मिळतं ते लगेच लक्षात येईल. आता पुढची पद्धत, क्रेमरची पद्धत. ही पद्धत तर पूर्णपणे फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे आणि उत्तर काढायला एकदम जलद आणि प्रभावी आहे. पण थांबा, क्रेमरची पद्धत वापरायची असेल तर आधी निश्चयक म्हणजे डिटर्मिनंट काय असतं हे समजून घ्यावं लागेल. घाबरू नका, हा फक्त संख्यांच्या एका विशिष्ट मांडणीतून काढलेला एक नंबर असतो. तर क्रेमर्सच्या नियमामध्ये आपल्याला 3 डिटर्मिनंट्स काढावे लागतात. त्यातला पहिला डी हा समीकरणांमधल्या फक्त x आणि y च्या सहगुणकांपासून बनलेला असतो. आता dx कसा काढायचा? अगदी सोपं. डी मधला जो x सहगुणकांचा कॉलम आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्या जागी समीकरणातली स्थिर पदं म्हणजे c1 आणि c2 ठेवायचे. आणि सेम लॉजिक dy साठी. डी मधल्या y सहगुणकांच्या कॉलमच्या जागी तीच स्थिर पदं ठेवायची. झालं. आणि आता बघा, सगळ्यात सोपी शेवटची स्टेप. x ची किंमत काढण्यासाठी फक्त dx ला d ने भागायचं आणि y साठी dy ला d ने भागायचं. आहे की नाही सोपं? चला, आता वळूया आपल्या तिसऱ्या पद्धतीकडे, आलेख पद्धत. बघूया की ही समीकरणं ग्राफवर कशी दिसतात आणि तिथून उत्तर कसं मिळतं. आता जरा विचार करा, जर आपण ह्या दोन्ही समीकरणांच्या रेषा एकाच ग्राफ पेपरवर काढल्या तर त्यांचं उत्तर म्हणजे सामायिक उकल आपल्याला कुठे दिसेल? ग्राफ काढणं अजिबात अवघड नाही. प्रत्येक समीकरणासाठी कमीत कमी 3 बिंदू शोधायचे, ते ग्राफवर स्थापन करायचे आणि त्यांना जोडणारी एक सरळ रेषा काढायची. या पद्धतीमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या दोन्ही रेषा ग्राफवर ज्या एका बिंदूत एकमेकांना छेदतात ना, तोच बिंदू आपल्या समीकरणांची उकल असतो. उदाहरणार्थ, x + y = 4 आणि 2x - y = 2 या समीकरणांच्या रेषा 2,2 या पॉइंटवर एकमेकांना छेदतात. याचाच अर्थ x = 2 आणि y = 2 हीच या समीकरणांची उकल आहे. आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, शाब्दिक उदाहरणं म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स. बघूया गणिताचा व्यवहारात कसा उपयोग होतो. वर्ड प्रॉब्लेम सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम म्हणजे दिलेल्या माहितीवरून, दिलेल्या अटींवरून अचूक समीकरणं तयार करणं. हे जमलं की अर्ध काम झालंच समजा. आणि एकदा का समीकरणं तयार झाली की मग काय, आपण आत्तापर्यंत शिकलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करा आणि उत्तर काढा. तर ही समीकरणं सोडवल्यावर आपल्याला आयताची लांबी मिळते, ती आहे 14 सेंटीमीटर. आणि त्याची रुंदी येते 6 सेंटीमीटर. तर ह्या प्रकरणाचा सारांश काय? एक, सामान्य रूप लक्षात ठेवायचं, ax + by + c = 0. आणि दुसरं, समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती, चलाचा लोप, क्रेमरची पद्धत आणि आलेख पद्धत. आणि हो, आलेखावरचा छेदनबिंदू हीच उकल असते. आता जाता जाता एक विचार मनात नक्की ठेवा. परीक्षेमध्ये एखादं समीकरण सोडवण्यासाठी कोणती पद्धत निवडणं जास्त सोयीचं ठरेल आणि का? प्रत्येक पद्धतीची स्वतःची खासियत आहे. जी पद्धत जास्त सोपी वाटते तिचा सराव करणं नेहमीच फायद्याचं ठरतं. परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.